या पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉल अगदी डिफेन्सिव्ह अप्रोच त्या पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय. पण हेही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे की आपल्याला अटॅक करावं लागेल, कारण हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुढचा बॉलला टॅप केलाय कव्हर रिजनवरती आपण पाहतो तर सिंगल मिळणार आहे. धावसंख्येला अगदी सुरुवात होते. धावेंचा श्री गणेश पाहायला मिळतोय. इथे देखील अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. ती कुठल्याच प्रकारे आपण पाहतो ना, बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. अनेक स्पर्धा आपण बघतो त्यातीलच एक अंडरआर्म क्रिकेटमधली सगळ्यात नामवंत असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. इथे बॅट आणि बॅटच्या आतमधून बॉल निघालाय. विकेट किपर आणि यष्टीरक्षकाची केलेली ही चूक आहे. पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत आणि पंचाच्या भूमिकेमध्ये आता आपण हेवन जोडी म्हणजेच अंडरआर्म क्रिकेटला लाभलेले दोन नामवंत पंच अजिजी निकम सर, त्यासोबतच पद्मनाभन प्रभू म्हणजेच बाबू सर. आता मात्र ह्या गोष्टीची ग्वाही द्यायला हरकत नाहीये ना की आता मात्र रिव्ह्यूज कमी घेतले जातील आणि डिसिजन तंतोतंत तुम्हाला मिळतील, यात ती मात्र शंका नाहीये. कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट होणार नाही, कारण हे तुम्हाला मित्रांनो असंच मिळत नाही ना. यासाठी तुम्हाला ते परिश्रम करावं लागतं, ती मेहनत करावी लागते. अनेक वर्ष अगदी मैदानाच्या आतमध्ये तो घाम गाळावा लागतो. पुढचा बॉल अगदी यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. पॅट आणि पॅटच्या आतमध्ये बॉल आहे. बॉल सरळ आदळतोय, टॅप होतोय, सिंगल मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा लागल्या धावफलकावरती. किशन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल विकेटच्या बाहेर, नो बॉल आहे. त्याचबरोबरीने आमचे अभय निकाळजे सरांचंही कौतुक करावं लागणार आहे. सकाळपासूनच चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय ना. 6 धावा लागल्या धावफलकावरती. पहिलाच बॉल आपण पाहिलात ना तर डिलिव्हर करत असताना रिलीज पॉइंट अगदी थोडासा लवकर रिलीज झालाय बॉल. हे आमचा कॅमेरा वर्क. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्डिंग. चाच पडत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हा नाही. या डिसिजन मध्ये आपण पाहिलं तर चांगला कॉल घेण्यात आला की नकारलाय. चांगला डिसिजन. लेफ्टी राईटी असं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. या कॉम्बिनेशननी क्रिकेट कुठलंही असू देत, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशननी नेहमीच गोलंदाजांना थोडासा सतवण्याचा प्रयत्न केला. इथे देखील शेवटच्या क्षणाला चॉप करण्याचा प्रयत्न राहिला होता. धावचीची शक्यता असणाऱ्या स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडवरती पंचाचा बोर्ड आकाशाकडे आणि आता इथे विकेटचं पतन. पण
रिव्ह्यू घेण्यात आलाय. सॉफ्ट डिसिजन बॅटर आउट आहे. चला आता आपण चेक करूयात. एक मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळतो. एका इनिंग मध्ये तुम्हाला एक मात्र रिव्ह्यू मिळतो आणि त्याचा वापर अगदी त्या दुसऱ्या षटकांमध्ये नाही. सर अजित सर, सर चेक करण्याची आवश्यकता नाहीये. रिव्ह्यू वगैरे काही नाहीये. कॅन्सल आहे. येस अजित सर, थँक्यू सो मच. पहा ती एनर्जी आमच्या अजित सरांची. वा, याचीच आवश्यकता आणि अपेक्षा आहे सगळ्यांना. चला, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये म्हणजेच काय तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू ही लॉस्ट होणार नाहीये. कारण जेव्हा आमच्या ऑपरेटरनी ते चेक केलं ना, अगदी त्यांनी आमच्यापर्यंत हे सूचित केलं की योग्य तो डिसिजन आहे. आणि कसा नसेल ना, कारण पंचाच्या भूमिकेत आहेत तरी दोन नामवंत पंच. इथे बॅटची हलकीशी गडा लागत असताना बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन वरती. सिंगल मिळणार आहे. एकच धाव मिळेल. ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विपक्षातच जम्बो मराठा वॉरियर्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच सुरू आहे. कॅप्टन आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. कॅप्टनला आता कॅप्टन्स नॉक खेळावे लागणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किमान 40-45 करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला होता. एक लॉफ्टेड फ्लिकचा फटका आपण पाहतो. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या साईने धावफलकही पुढे जात आहे. 9 धावा लागल्या धावफलकावरती. पुढे आले डान्सिंग डाऊन द ट्रॅक. थोडंसं पुढे सरसवले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चांगली गोलंदाजी. बॉल वाईड आहे. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल पायावरती आदळतोय. सिंगल मिळणार आहे. थोडीशी आपण पाहिलं तर चाचपडत असताना सिंगल नक्कीच मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा लागल्यात 11 धावफलकेवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉल झाले 4. पास झालेत का? येस सर, 5 बॉल झालेत. इथे अगदी बॅटचा फेस प्रथमच ओपन केला आणि त्यामुळेच गोलंदाजांनी ऑप्शनच्या प्रचंड बाहेर बॉल टाकलाय. वाईट बॉल. इथे देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय धावा लागल्या धावफलकावरती 13. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. प्रवीण बॅक टू द डगआउट. अगदी पहिल्या पर्वापासून या खेळपट्टीचा अंदाज आहे. हा खेळ चांगला खेळलाय पण आता
या पर्वामध्ये या पहिल्याच मॅच मध्ये अगदी स्वस्तात त्याला परतावं लागणार आहे. टीमचा कॅप्टनही आहे. जम्बो नावानेही प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, जम्बो मराठा वॉरियर्स नावाने संघ सध्या तरी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 गुणाचा एका षटकाचा खेळ झालाय. 13 धावा लागल्या धावफलकावरती. 2 विकेट्सही आतापर्यंत गेल्यात. अगदी जर तुम्ही प्रोजेक्टर स्कोर पाहिलात ना, तर इथून जर अशाच प्रमाणे खेळ सुरू राहिला तर मात्र 28-30 धावा बनतील जर तुम्ही 6च्या सरासरीचा विचार केला तर. पण इथून एखाद दुसरा मोठा फटका मॅचचा टर्न व्हायला वेळ लागणार नाहीये. कारण नेहमीच आपण हे म्हणत आलो ना, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाहीये खेळ बदलायला. भरपूर काही आपण फेरबदल पाहतोय. क्रिकेटचा खेळही वाढतोय अगदी. हलक्या हाताने इथे बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग राहिली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती डॉट बॉल येतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. हर्षद देखील खूप चांगली बॉलिंग करतोय. हर्षदच्या नावावरती देखील अनेक सारे विक्रम राहिलेले आहेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला हा देखील एक नामवंत खेळाडू आहे जो सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती. किमान 5 धावा दिल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि आणखी एक ऍड करावी लागणार आहे. पहा आमच्या अजित सरांची ती शैली. बॅटर आउट. हा तो ऍक्शन रिप्ले. बदल हा संसाराचा नियम आहे आणि त्याचबरोबरीने तो बदलाव तुम्हाला क्रिकेटमध्ये देखील सातत्याने पाहायला मिळतोय. प्रथमतः आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये षटकार मारणं खूप दुर्मिळ होतं. पण बॉल्स बदलले, बॅट्स बदलल्या, बॅटचे ब्लेड इम्प्रूव्ह झाले. बॉल्समध्ये अगदी आता ते बॉल्सही तेवढे चांगले यायला लागलेत. बॅटवरती चांगले यायला लागलेत. खेळपट्ट्या चांगल्या होत चालल्यात. हा सगळा बदलाव आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. पण त्याचबरोबरीने एक गोष्ट जी कॉन्स्टंट आहे, जशी आहे तशीच आहे, तीच म्हणजे माहीमचा महाराजा चषक आणि सन्मानाची ही ट्रॉफी, जी अगदी प्रत्येक संघ जेव्हा अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळत असतो ना, खूप कमी अशा स्पर्धा आहेत ज्या प्रत्येक टीमला हव्याशा असतात. मॅच बॉल आलाय सर, मॅच बॉल घ्या. त्यातीलच एक स्पर्धा आपण पाहतोय. हलक्या हाताने इथे देखील दिशा दाखवण्याचा प्रयत्न राहतोय. आणखी एक डॉट बॉल. काय बॉलिंग केली आहे, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक फेकलेल्या 2 षटकामध्ये हर्षदने धावा दिल्या आहेत 6 आणि विकेटही 2 घेतलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या हर्षदसाठी झाल्या पाहिजेत. व्हॉट बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स हर्षदची. आणि जेव्हा तुम्ही अंडरआर्मचं क्रिकेट खेळता ना, त्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं तुमचं इकॉनॉमिकल राहणं. कारण अनेक वेळेस आपण पाहतो बॉलर येतात, 8-10 बॉल डिलिव्हर करतात, विकेट्स मिळतात, पण त्यानंतर एखाद दुसरा चौकार येतो. हर्षदचं वैशिष्ट्य राहिलंय की हर्षदने टाकलेल्या 12 बॉलमध्ये धावा तर फक्त 6 दिल्या, त्यात एकही एक्स्ट्रा फेकलेली नाहीये. चांगली बॉलिंग केली आहे. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. तो संघ आपण पाहतोय ना, जम्बो मराठा वॉरियर्स. हा संघ प्रथमतः त्यांनी 14 झालेत. प्रथम तर त्यांनी टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग निवडली आणि आत्तापर्यंत ज्युनियर नावात आहे, पण खेळ अगदी प्रत्येक सिनियरला लाजवेल ना असा सुरू आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाचा खूप चांगला खेळ त्यांचाही सुरू आहे. पण अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जसं आपण ते मागच्याच मॅचमध्ये पाहिलं तर तन्मय आला, तो अग्रेसिव्ह झाला, त्यांनी अटॅक केला, त्या 2 षटकार आले, त्यानंतर मॅचला पूर्णपणे आपल्या दिशेला त्यांनी झुकवलं. पण इथून तशी कला, ते तसं कौशल्य, ते स्किल्स, ते टेम्परामेंट, ते फटके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते आहेत का? सागर पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे आणि लेफ्ट इज ऑलवेज राईट असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये. जम्मू मराठा वॉरियर्स संघ, त्यांच्या नावाचा इतिहास या मैदानाने पाहिला. 2016 साली हे चषक त्यांच्या नावावरती राहिलं होतं. पण आता इथून मेहनत त्यांना करावी लागणार आहे, कारण आतापर्यंत फक्त 14 बनल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अतुलचा वापर केला जातोय आणि पाहूयात आता अतुल कशी बॉलिंग करतोय. सागर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय, टप्पा पडतोय आणि पंच सांगता इट्स अ नो बॉल.
नो बॉल पाहायला मिळतोय. पंच अजित सरी त्यांच्या शैलीमध्ये तीही एनर्जी अनमॅचेबल आहे. पुढचा बॉल बॅटला अगदी जोरात स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा बॅट आणि बॉलचा थोडासा संपर्क आपण पाहिला. त्याचवेळी सिंगलची धाव मिळेल. सिंगलच्या स्वरूपाने एक धाव ऍड होईल. म्हणजेच काय तर धावा लागल्या धावफलकावरती. 16 धावा लागल्या धावफलकावरती. एका दिशेला तुम्ही हो अगदी हायाम ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. बॉल डिलिव्हर करत असताना हात आणि अगदी अंडरआर्मचं क्रिकेट भरपूर बदलत चाललंय ना. अगदी काही वर्ष अगोदर गेला असता तर हा बॉल कन्फर्म तुम्हाला स्क्वेअर मिळाला असता. पण आता तुम्ही पाहताय ते थोडंसं अलावेन्स तुम्हाला जास्ती दिलं जात आहे. त्या ऍक्शनचं अलावेन्स तुम्हाला जास्ती दिलं जात आहे. त्यामुळे प्रचंड वेगवान गोलंदाजी आपण सध्याच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहतोय. अंडरआर्मचं क्रिकेटही बदलत चाललंय. प्रत्येक मैलावरती प्रत्येक पाऊलावरती अंडरआर्मचं क्रिकेट अगदी प्रत्येक रिजनवरती वेगळ्या प्रमाणे खेळलं जातं. इथे देखील पुन्हा एकदा त्याच ऍक्शनने टाकण्याचा प्रयत्न केला. थोडीशी मिसफिल्डिंग होते यशच्या मागे आणि 1+1 2 इथे मिळतील. जिथे धावा येणं थांबल्या होत्या, जिथे जणू काय धावांचा दुष्काळ पडला होता, जिथे खूप चांगली बॉलिंग करत होती, आपण हर्षदचं कौतुक केलं ना. 12 बॉल फेकले, वाईड एकही फेकला नाहीये. पण अतुलने काय केलंय, आतापर्यंत लीगल बॉल एकच फेकलाय आणि त्यामध्ये आपण पाहतो तर 5 धावा दिल्यात. त्यात चौकार नाहीये मित्रांनो, या एक्स्ट्राच्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर यावेळेस पंचांनी नोचा कॉल केला. स्क्वेअरलेगच्या पंचांनी इथे नोचा कॉल केला. नो बरोबरीनेच 9+1 2 धावा इथे मिळतील. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी आपण त्या एल्बोची मुवमेंट पाहतोय आणि डिलिव्हर करण्याचा पॉइंटही भरपूर ओव्हर चेंज. फ्रेश ओव्हर. येस येस 6 बॉल टाकावे लागतील. येस येस. ही ओव्हर अगदी असं म्हणा की कॅन्सल केलेली आहे. त्यामुळे जे बॉल वगैरे झाले ते गृहीत धरल्या जाणार नाहीयेत. फ्रेश ओव्हर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. थोड्याशा चुका झाल्या आणि आता त्या चुका सुधारण्याचं कार्य केलं जाणार आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी. पण धावा बनल्यात. 21 धावा लागल्या धावफलकावरती. नितीन येते बॉलिंग ट्रॅकवरती. उर्फ बनी या नावाने देखील प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी पुन्हा एकदा नोचा कॉल केलाय. नो बॉल आहे. आणखी एक नो बॉल तुम्हाला पाहायला मिळते. जिथे अगदी खूप चांगला संयम आणि खेळ सुरू होता, जिथे धावा बनत नव्हत्या, तिथे आता गोलंदाज धावा देण्याचा प्रयत्न करतात सातत्याने. वाईड्स, एक्स्ट्राज आणि त्या एक्स्ट्राज वरती रोख लावणं, लगाम लावणं गरजेचं आहे. पुढचा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला नटराज मुद्रेमध्ये. बॅटरने अगदी गरकन गिरकी खातोय, फिरतोय, वळतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. आणखी एक मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे.
24 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल हवेमध्ये, बॅटची हलकीशी कडा लागते आणि चांगली कॅच इथे कंप्लीट केली जाते. विकेटचं पतन. नवीन बॅटर आता तन्मय येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक बॉल सरळ टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगली बॉलिंग. नितीन आला बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी आपण पाहिलं तर अतुलनी सातत्याने चुका केल्या आणि त्यानंतर नितीनचा वापर केला जातोय. नितीन चांगली बॉलिंग करतोय. पुढे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आणखी एक चांगली विकेट, चांगली कॅच, अप्रतिम झेल. शॉट रिजन वरती आणखी एक चांगली झेल टिपण्यात येते. आणखी एक बॅटर बाद. तन्मयला दगावच्या दिशेला आता परतावं लागणार आहे. इथे देखील पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागते आणि डायरेक्ट हिट लागणं गरजेचं. लागतंय डायरेक्ट हिट. यशाच्या मागे आणखी एक चांगली विकेट. पाहतो ऍक्शन रिप्ले. अप्रतिम, दर्जेदार. का रिफ्लेक्सेस पाहिलेत. यानंतरची मॅच हेमंत ओमकार मालाड आणि त्यांच्या विपक्षात बँड्रा पॅकर्स. कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, आपण दिलेल्या शेड्यूलपेक्षा अगदी 1-1.25 तास डिले आहोत. कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. मयूर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा षटक घेऊन आतापर्यंत धावा बनल्या धावफलकावरती. 24 स्थिर स्थगित 24 आकड्यावरती आहे. म्हणजेच काय तर बॉलरनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. बनीनी अगदी आपल्या ताळावरती नाचवण्याचं कार्य केलंय. हा बॉल अगदी आपण पाहतोय पहिलाच बॉल, भरपूर बाहेरच्या दिशेला पिचिंग, व्हाईट बॉल. इथे देखील तो डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पाहिलात. बॉलला फक्त टॅप केलं, सिंगल मिळाली आहे. काय टार्गेट आहे अगदी आपण पाहतो ना, डोक्यामध्ये ते टार्गेट सेट होणं गरजेचं आहे. जम्बो मराठा वॉरियर्स हा संघ आतापर्यंत त्यांनी काय टार्गेट ते सेट केलेलं आहे
त्याची पाहणी करणं तेवढंच गरजेचं आहे. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण शॉर्ट कव्हर वरती चांगली फिल्डिंग. वर टेक. हा ऍक्शन रिप्ले पाहणं तेवढंच महत्वाचं आणि तेवढंच गरजेचं आहे. पहा अगदी आपण विकेट किपरला पाहिलत ना, समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड आणि त्यासोबतच ही कला, हे कौशल्य, हे अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला देत आहे. लिएंडर आहेत यशांच्या मागे, खूप चांगलं यष्टीरक्षण करतात. पुढे आले आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उसळी घेत नाहीये. मयूरची चांगली गोलंदाजी, आणखी एक विकेटचं पतन. (26) 26. 8 विकेट्स गेल्यात. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅच थोडीशी पाहायला मिळते आपल्याला. इथे देखील शेवटचा बॉल आपण पाहतो. शेवटचा नाही तर अगदी पहिला बॉल फेस करत असताना चांगला फ्लिक केला बॉलला, सिंगल मिळणार आहे. 4 बॉलचा खेळ झाला. धावा लागल्या 27 धाव फलकावरती. सत्तावीस धावा लागल्यात. अगदी मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करण्यासाठी आपण पाहतोय तर एखाद दुसरा मोठा फटका मारणं गरजेचं आहे. ती बॉल टू बॉल स्कोर्सही डिफेंड केले जातात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चांगली बॉलिंग असेल तर मात्र बॉल टू बॉलचे स्कोर्सही तुम्हाला डिफेंड होताना पाहायला मिळालेत. पुढे आले आणि मोठ्या फटक्याचा प्रयत्नही केला नाहीये. त्यांना माहिती अगदी बॉल टू बॉल स्कोर करण्यासाठी या 2 बॉलवरती 2 सिंगल्स मिळाले तरी देखील आपण 30 या मॅजिकल फिगरवरती पोहोचू शकतो. म्हणजेच काय तर बॉल टू बॉलची मॅच येईल, बॉलिंग चांगली टाकली, आपल्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर मात्र मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकतोय. पॉपिंग क्रिसच्या अगदी भरपूर बाहेर उभा आहे बॅटर. इथे आले, पुढे येऊन पुन्हा एकदा आपण पाहतो शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला. कव्हर रिजन वरती 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि टीम ऑल आउट. जम्बो मराठा वॉरियर्स हा संघ अगदी ऑल आउट झालेला आहे. वन शॉटचा रिव्ह्यू घेण्यात येतोय. सर आपला रिव्ह्यू आहे का? ओके, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वन शॉट साठी रिव्ह्यू घेतलाय की त्यांना पाहणी करायची, चेक करायचंय की जिथे 2 धावांचा प्रयत्न झाला तिथे पहिले दान ही शॉट घेतली आहे का. येस सर, रन आहे. 1 रन आहे. कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर आउट झालेत. पण दोन्ही टीमचे कॅप्टन्स यानंतरची मॅच हेमंत ओमकार मालाड आणि त्यासोबतच बँड्रा पॅकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण टॉस साठी. पण लो स्कोरिंग मॅचेस असतात ना, त्या नेहमी तुम्हाला ती एक्साइटमेंट देऊन जातात. चला, जे आपले प्रेक्षक बसलेत, मॅनेजमेंट टीमचे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात टॉस बॉक्स मध्ये, त्यांना विनंती आहे प्लीज आपण टॉस बॉक्स रिकामा करायचा. कॅप्टन्स या. कॅप्टन आले टॉस साठी.
ही देखील मोठी मॅच पाहायला मिळणार आहे तुम्हाला. हेमंत ओमकार मालाड त्यांच्या विपक्षात बँड्रा पॅकर्स. पाच ओव्हरची मॅच. काही नियमांशी तुम्हाला अवगत करून देतात दोन्ही पंच. तीस बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. 6च्या सरासरीने करायच्यात. पहिला बॉल आणि तो पहिलाच बॉल अगदी वाईटच्या स्वरूपाने धावेचा श्री गणेश होतोय. लिएंडर आणि अक्षय ही सलामीची जोडी आहे. इथे देखील चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे. फेकी केली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल त्यावरती कॉन्सन्ट्रेट होईल. या ती मात्र शंका नाही आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी त्याच्या विपक्षात आपण पाहतोय जम्बो मराठा वॉरियर्स. दोन्ही चांगल्या टीम्स आहेत.
नो बॉल आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त खेळपट्टीवरती स्टॅप केला. आवश्यकता 30 धावेची असताना आपण पाहतो तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. इथे देखील हलक्या हाताने बॉल पुश करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे निघाले. पहिलाच सिंगल मिळणार आहे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर अवांतर धावा आल्यात. त्याचमुळे एक बॉल डिलिव्हर करत असताना 4 धावा दिल्यात. धावफलकावरती 10 लागल्या जिंकण्यासाठी लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. 23 बॉलाने जिंकण्यासाठी मात्र 20 धावेची आवश्यकता आहे. कमबॅक कधी होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल इथेही मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. 22 बॉल 19. मॅच क्लोज आणण्यासाठी हुसेनला चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. पहिले 2 बॉल त्यांनी चांगले हाताळल्यात. इथे देखील बॅट आणि बॅटच्या आतमध्ये बॉल आहे. सरळ निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अशी चांगली बॉलिंग त्याला सातत्याने करावी लागणार आहे. प्रत्येक बॉल हा चांगला हाताळण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल किमान डॉट कसा जाईल यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर अवांतर एक्स्ट्राज पकडून आपण 4 धावा त्या पहिल्याच बॉलवरती दिल्या होत्या. पण त्यानंतर जे 2 बॉल त्यावरती फक्त सिंगल मिळाली आणि त्याचबरोबरीने 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नासिंग दादो ट्रॅक थोडेसे पुढे सरसावले होते. सिंगल डबल प्रत्येक बॉलवरती घेत राहावे लागणार आहे आणि अशा चुका करून चालणार नाही आहे. अगदी आपण बनवल्या 30. त्याच बरोबरीने ओव्हर थ्रोशी आणखी एक एक्स्ट्राची धाव म्हणजेच काय तर 2 धावा धावफलकेवरती ऍड. इथे मोठा स्ट्रोक आलाय. व्यासपीठेला अगदी मन वंदना देणारा आलाय. बॉल सरळ चाललाय. दन 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 करत गेलाय. मैदानाच्या बाहेर आलाय षटकार. धावा झाल्यात 19 धावफलकावरती. जे लक्ष अगदी थोडंसं क्लोज येत आहे का असं वाटत असताना हुसेननी या बॉलवरती चूक केली आहे. मॅच बॉल आलाय. प्लीज मॅच बॉल घ्या. अकरा धावेची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र आहे. हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फ्लिक केल्या बॉलला सिंगल वसूल झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार आहे. 20 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं सुरुवातीला काही चुका झाल्या. त्यानंतर षटकारही आला आणि त्याचमुळे आता जिंकण्यासाठी मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. अठरा बॉल 10. इथे बॅटची हलकीशी कडा. टॉपच लागते. बॉल सरळ नो मॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. खूप चांगली बॅटिंग करतोय अक्षय देखील. या बॉलवरती आपण पाहिलं तर रोहन आला बॉलिंग ट्रॅकवरती. आता रोहमच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या. विकेटही त्याच्या नावावरती राहिली. पण त्यानंतर आता इथून त्याला चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. मी इथे वाईट बॉल आहे. लेगस्टंपच्या बाहेर बॉल. अगदी आपण पाहिलं तर फक्त 30 धावा बनल्या आणि त्यानंतर त्या स्कोरबोर्डचं थोडंसं प्रेशर आहे आणि त्यामुळे सातत्याने त्या चुका केल्या जातात. 7 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 17 बॉल 7. आणखी एक. ही लवचिकता, ही फ्लेक्सिबिलिटी आपण बॅटरची पाहतोय. आणखी एक वाईट बॉल. 6 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग अक्षय करतोय. अगदी स्लॉटच्या बॉलला डिस्पॅचही करतोय आणि सन्मानही देण्याचं काम चांगलं करतोय. सिंगल डबलही चांगलं त्याच्या बॅटमधून पाहतोय. पुढचाही बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल सरळ निघून जाणार आहे बाहेर. पंच सांगतात येस बॅटर आउट. बॅटरला परतावा लागणार आहे. ती आपण असंही म्हणायला हरकत नाही ना की थोडंसं मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता. हळुवार पद्धतीचा हिट मी बॉल म्हणा किंवा मग स्लोअर वनचा वापर केला आणि त्यामुळे त्या मोहात पाडलाय. आणि ह्या मैदानात
जर भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला तर फक्त स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तुम्हाला षटकार मिळेल. व्ही मध्ये खेळणं आणि ज्याच्याकडे ती बॅटिंगचे स्किल्स आहेत ना, एक चांगला बॅटर, एक क्लासिकल स्ट्रोक खेळणारा बॅटर नक्कीच या मैदानावरती एक चांगला खेळ करू शकतोय. समोर उडवण्याचा प्रयत्न केला पण पंच सांगतात नो बॉल आहे. अगदी त्या ऍक्शनचा नो बॉल इथे देण्यात येतोय. पाच धावेची आवश्यकता आहे. रोहनवरती हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढचा बॉल यॉर्कर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, नॉन स्ट्रायकिंग संधी आणि संधीचं होत आहे सोनं. ती फेस करत असताना दुसऱ्याच बॉलवरती विकेट जात आहे. आणखी एक विकेट सांघिक यश लागतंय. पण आता इथून फक्त ते विजय आणि पराजयामधलं अंतर थोडंसं कमी होताना पाहायला मिळतंय, कारण 5 धावेची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत. पंधरा बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील पुढे सरसवून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चला मॅच बॉल घ्या सर. पाच धावेची आवश्यकता असताना सातत्याने चुका केल्या जात आहेत, विकेट जात आहेत. पण जर मात्र इथून आणखी एखाद दुसरी गेली ना विकेट तर मॅचला मजा येईल. जिथे संघ पूर्णपणे असं वाटतंय आपल्याला की थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळतोय. प्रत्येक बॅटर येतोय आणि त्यांना विनिंग स्ट्रोक खेळायचा आहे, पण सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. जर आणखी एखाद दुसरी विकेट गेली ना तर मात्र मॅचला मजा येईल. आणि रोहनकडे देखील ती मात्र ताकद क्षमता आहे. हा बघा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गर्रकन आतमध्ये आला, ऑफ स्पिनचा वापर केला पण सिंगल मिळाली. हे स्किल्स असतं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याचबरोबरीने समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड, खेळ कसा सुरू आहे त्या आवश्यकतेप्रमाणे खेळ करण्याची आवश्यकता आहे. मयूर येतो स्ट्रायकिंग एंडवरती. प्रथमच आपण मयूरला पाहतोय. 4 धावांची आवश्यकता, 13 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील अगदी लोअर फुल टॉसचा बॉल आहे, चांगली फिल्डिंग केली जाते, सिंगल इथे देखील मिळणार आहे. हा खेळ करण्याची आवश्यकता आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी आणि त्यांच्या विपक्षातच तीन धावेची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिल्याच बॉल अगदी वाईट. फक्त 2 धावेची आवश्यकता. यानंतरची मॅच दोन्ही टीम्स आपल्याला विनंती, आपण रेडी राहा, सुसज्ज राहा. त्याचबरोबरीने आपण दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. जे फिल्डर्स आहेत फिल्डिंग साईडला विनंती आहे की आपण येऊन सरळ फिल्डिंग लावायचे, कारण आपण शेड्यूलपेक्षा 1.5 तास मागे आहोत. जर तुम्ही सराव केलात खेळपट्टीवरती किंवा मग मैदानाच्या आतमध्ये तर मात्र तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड 2 धावेंची पेनल्टी देण्यात येणार आहे. या गोष्टीची नोंद करा. कुणीही सराव करणार नाहीये. फक्त एका धावेची आवश्यकता आहे आणि ती एक धाव देखील कंप्लीट केली जाणार आहे. शिक्कामोर्तब केला जातोय आपल्या विजयावरती. ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाचा चांगला खेळ आपण टीम जम्बो मराठा वॉरियर्सही पाहिलात, पण बॅटिंग करत असताना धावा फक्त 30 बनवल्या आणि त्या 30 धावा अगदी सहजतेने ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने बनवलेल्या आहेत. चला या टीम त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्वरित मॅचला इथे सुरुवात करायची आहे. वेल प्लेड, हार्ड लक. हे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण हे दोन्ही पंचांना आपण पाहतोय. एका दिशेला